Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to take the revision of the topic residential status of an SSC. In the previous lecture, we have seen the rules to determine the residential status of Hindu undivided family. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन SSC या टॉपिकचे रिव्हिजन करणार आहोत. याच्यापूर्वी आपण एखादी कंपनी असेल, एखादी पार्टनरशिप फर्म असेल, एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा एखादं हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल तर त्यांचं रेसिडेन्शियल स्टेटस कशा पद्धतीनं चेक केलं जातं याचे आपण एक्झाम्पल्स, याचे आपण रूल्स हे पाहिलेले आहेत. We have already studied the rules to determine the residential status of a company, of a partnership firm, of an individual and Hindu undivided family. Now in this particular lecture we are going to take the revision of all these rules to determine the residential status. कंपनी असेल, पार्टनरशिप फर्म असेल, इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल, यांचं रेसिडेन्शियल स्टेटस कशा पद्धतीने चेक केलं जातं याचे रिव्हिजन आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. Okay, here we are going to study the residential status of an SSC. We know that the tax liability and the tax rate applicable to any SSC depends upon his or her residential status. Okay, the SSC may be a company, it may be a partnership firm, individual or HUF. एखादी कंपनी असेल किंवा पार्टनरशिप फर्म असेल किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, यांनी किती पर्सेंटनी टॅक्स पेड करायचा, कोणत्या इन्कमवर टॅक्स पेड करायचा की करायचा नाही, हे सर्व त्या SSCच्या रेसिडेन्शियल स्टेटसवरती अवलंबून असतं. आणि म्हणूनच देअरफॉर बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम ऑफ एनी पर्सन वी हॅव टू चेक इट्स रेसिडेन्शियल स्टेटस. ती व्यक्ती कंपनी असो किंवा पार्टनरशिप फर्म असो किंवा HUF असो किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असो, कोणत्याही व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी त्यांचं रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक करावं लागतं. इट इज नेसेसरी टू चेक द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एव्हरी पर्सन बिफोर कॅल्क्युलेटिंग देअर टोटल इन्कम. Okay, it is a rule as per the Income Tax Act, and this residential status has to be checked every year. Why it is necessary to check it every year? Because the residential status may change due to any reason in any year. जे रेसिडेन्शियल स्टेटस आहे ते कदाचित बदलू शकतं आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी रेसिडेन्शियल स्टेटस चेक केलं जातं आणि नंतरच इन्कम हे कॅल्क्युलेट केलं जातं. मग हे जे रेसिडेन्शियल स्टेटसचे नियम आहेत, ओके, द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एनी SSC इज क्लासिफाईड इन टू कॅटेगरीज. फर्स्ट कॅटेगरी इज रेसिडेंट अँड सेकंड कॅटेगरी इज नॉन रेसिडेंट. एखादा व्यक्ती म्हणजे तो कंपनी असेल व्यक्ती किंवा पार्टनरशिप फर्म असेल, इंडिव्हिज्युअल असेल किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल, एखादी व्यक्ती ही एकतर रेसिडेंट असते किंवा ती नॉन रेसिडेंट असते. आणि जर ती रेसिडेंट असेल तर ती एकतर ऑर्डिनरी रेसिडेंट असते किंवा नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असते. सो इन दिस पर्टिक्युलर ट्री डायग्राम वी कॅन सी दॅट एनी पर्सन ही कॅन बी आयदर रेसिडेंट ऑर नॉन रेसिडेंट इन इंडिया. एखादा व्यक्ती, ती व्यक्ती कंपनी असो, पार्टनरशिप फर्म असो, इंडिव्हिज्युअल असो किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली असो, ती व्यक्ती एकतर रेसिडेंट असते किंवा ती नॉन रेसिडेंट असते. आणि जर रेसिडेंट असेल, इफ एनी पर्सन इज रेसिडेंट, देन अगेन वी हॅव टू फाइंड आउट वेदर ही इज ऑर्डिनरी रेसिडेंट और वेदर ही इज नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. Okay, so here we can classify the residential status of an SSC into two categories. First category is resident and second category is non-resident. Okay, now we will see the rules to determine the residential status of a company. आपल्याला माहिती आहे की कंपनी is one of the form of a business. Okay, and we know that companies in our country are governed by Companies Act 2013. आपल्या देशामध्ये कंपनी हा कंपनी कायदा 2013 प्रमाणे चालत असतात. ओके, अँड व्हॉट इज कंपनी? कंपनी इज अन लीगल पर्सन क्रिएटेड बाय लॉ.
कंपनी ही कायद्याप्रमाणे स्थापन झालेली व्यक्ती असते. कंपनी इज अ लीगल पर्सन क्रिएटेड अंडर लॉ. कायद्याप्रमाणे त्या कंपनीची स्थापना झालेली असते. कंपन्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. मग या ज्या काही कंपन्या आहेत, ओके, कंपनीची डेफिनेशन काय? कंपनी इज अ लीगल ऑर आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ. कायद्याप्रमाणे स्थापन झालेली ही आर्टिफिशियल व्यक्ती आहे, त्याला कंपनी असं म्हटलं जातं. एखादी कंपनीचं रेसिडेन्शियल स्टेटस काय असू शकतं? तर ती कंपनी एकतर रेसिडेंट असते किंवा ती कंपनी नॉन रेसिडेंट असते. कंपनीचं रेसिडेन्शियल स्टेटस हे फक्त 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं जातं. इट मे बी रेसिडेंट इन इंडिया और इट मे बी नॉन रेसिडेंट इन इंडिया. ती एकतर रेसिडेंट असते किंवा ती नॉन रेसिडेंट असते. मग कंपनी रेसिडेंट कधी होते? कोणत्या कंपनीला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं? एनी कंपनी कॅन गेट द स्टेटस ऑफ रेसिडेंट इफ इट फुलफिल्स बोथ द 2 कंडिशन्स गिव्हन बिलो. 2 कंडिशन्स सांगितलेल्या आहेत. जर एखाद्या कंपनीने इफ एनी कंपनी सॅटिस्फाईज बोथ ऑफ दीज 2 कंडिशन्स देन द कंपनी गेट्स द स्टेटस ऑफ रेसिडेंट. So we can say that for getting the status of resident, the company has to fulfill these 2 conditions. काय सांगितलं बघा? ए कंपनी इज सेट टू बी रेसिडेंट ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. त्या वर्षभरापुरतं त्या कंपनीला रेसिडेंट स्टेटस मिळेल इफ इट फुलफिल्स बोथ ऑफ द फॉलोइंग 2 कंडिशन्स. आणि महत्त्वाचं काय सांगितलं? बोथ ऑफ द कंडिशन्स मस्ट बी सॅटिस्फाईड टू गेट द रेसिडेन्शियल स्टेटस, टू गेट द रेसिडेंट स्टेटस. रेसिडेंट स्टेटस मिळवण्यासाठी त्या कंपनीला दोन्हीच्या दोन्ही कंडिशन्स पूर्ण कराव्या लागतात. पहिली कंडिशन काय? कंडिशन फर्स्ट इज इट इज अन इंडियन कंपनी. ती कंपनी भारतीय कंपनी असावी. आता इंडियन कंपनी म्हणजे काय? तर एनी कंपनी विच इज फॉर्मड ॲज पर द ॲक्ट इन इंडिया अँड हॅव्हिंग इट्स हेड ऑफिस सिच्युएटेड इन इंडिया इज कॉल्ड एज अ इंडियन कंपनी. एखाद्या कंपनीची स्थापना जर भारतातील कंपनी कायद्याप्रमाणे झालेली असेल आणि त्या कंपनीचे हेड ऑफिस जर भारतामध्ये असेल तर त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. सो द फर्स्ट कंडिशन इज द कंपनी शुड बी ॲन इंडियन कंपनी. ती कंपनी भारतीय कंपनी असावी ही पहिली कंडिशन आहे. आणि सेकंड कंडिशन आहे ती म्हणजे द कंट्रोल अँड मॅनेजमेंट ऑफ द कंपनी शुड बी फुल्ली इन इंडिया. त्या कंपनीचं जे काही कंट्रोलिंग आहे म्हणजे नियंत्रण आहे आणि जे मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन आहे ते पूर्णपणे फुल्ली ते भारतातून होत असलं पाहिजे. 100% कंट्रोलिंगचं काम आणि मॅनेजमेंटचं काम हे भारतातून होत असलं पाहिजे. जर ह्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन्स पूर्ण झाल्या, पहिली कंडिशन की ती कंपनी भारतीय कंपनी असावी आणि दुसरी कंडिशन कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट 100% भारतातून होत असावं, या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन्स जर पूर्ण झाल्या तरच त्या कंपनीला त्या वर्षापुरतं रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. For getting the status of resident, the company has to fulfill all these 2 conditions. If all these 2 conditions are satisfied, then and then only the company gets the status of resident. तरच त्या कंपनीला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. पहिली कंडिशन पूर्ण झाली, दुसरी अपूर्ण आहे. एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली तरी त्यांना रेसिडेंट स्टेटस मिळणार नाही. For getting the resident status, condition 1 and condition 2, both these 2 conditions has to be satisfied. Then and then only company gets the status of resident. तर कंपनीला रेसिडेंट हे स्टेटस मिळेल. मग नॉन रेसिडेंट कंपनी कधी होईल? जर एखाद्या कंपनीने ए कंपनी इज सेड टू बी नॉन रेसिडेंट इफ इट डज नॉट सॅटिस्फाय एनी ऑफ द अबाउट 2 कंडिशन्स. ज्या आत्ता आपण 2 कंडिशन्स पाहिल्या त्यातली एखादी जरी कंडिशन अपूर्ण राहिली तरीसुद्धा त्या कंपनीला रेसिडेंट हे स्टेटस मिळत नाही, तर ती कंपनी नॉन रेसिडेंट होते. रेसिडेंट होण्यासाठी 2 कंडिशन्स आहेत आणि त्या दोन्हीच्या दोन्ही पूर्ण झाल्या तरच रेसिडेंट. एखादी जरी कंडिशन अपूर्ण राहिली तरीसुद्धा ती कंपनी नॉन रेसिडेंट होते. ओके, दीज आर द रूल्स टू डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ ए कंपनी. एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीचं रेसिडेन्शियल स्टेटस कन्फर्म करण्यासाठीचे हे नियम आहेत. ओके, आफ्टर कंपनी द सेकंड पॉईंट इज रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था. वी नो दॅट फॉर स्टार्टिंग एनी पार्टनरशिप फर्म मिनिमम 2 पार्टनर्स आर रिक्वायर्ड.
and there can be maximum 20 partners in any partnership firm. And these partnership firms in India are governed by Partnership Act 1932. भागीदारी संस्था ज्या असतात त्यासाठी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त त्यामध्ये 20 लोक असू शकतात. आणि भागीदारी संस्थांसाठी आपल्या देशामध्ये पार्टनरशिप ॲक्ट 1932 हा आहे. मग या ज्या पार्टनरशिप फर्म्स आहेत, द पार्टनरशिप फर्म्स अल्सो कॅन बी रेसिडेंट इन इंडिया ऑर दे कॅन बी नॉन रेसिडेंट इन इंडिया. पार्टनरशिप फर्मला जो काही प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटवरती सुद्धा त्यांनी गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा असतो. परंतु त्यांचा प्रॉफिट, त्यांचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी त्यांचं रेसिडेन्शियल स्टेटस काय आहे हे चेक करावं लागतं. बिफोर कॅल्क्युलेटिंग द इन्कम ऑफ एनी पार्टनरशिप फर्म वी हॅव टू डिटरमाइन देअर रेसिडेन्शियल स्टेटस. and the partnership firms can be resident in India or they can be non-resident in India. पार्टनरशिप फर्म एकतर रेसिडेंट असतात किंवा नॉन रेसिडेंट असतात. मग आता एखादी पार्टनरशिप फर्म आहे ते रेसिडेंट कधी होते त्याच्यासाठी काय नियम आहे, तर साधा नियम आहे की इफ द कंट्रोल अँड मॅनेजमेंट ऑफ द पार्टनरशिप फर्म इज फुल्ली ऑर पार्टली इन इंडिया. म्हणजे त्या भागीदारी संस्थेचं वरचं जे काही कंट्रोलिंग आहे, नियंत्रण आहे आणि जे मॅनेजमेंट आहे हे जर पूर्णपणे किंवा थोडं जरी भारतातून होत असेल तर इट इज सेड टू बी रेसिडेंट ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. तर त्या पार्टनरशिप फर्मला त्या वर्षभरापुरतं रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. सो इन शॉर्ट वी कॅन से दॅट ए पार्टनरशिप फर्म कॅन गेट द रेसिडेंट स्टेटस इफ द कंट्रोल अँड मॅनेजमेंट इज फुल्ली ऑर पार्टली इन इंडिया. त्यासाठी त्या भागीदारी संस्थेवरचं जे काही कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट आहे ते पूर्णपणे किंवा थोडंफार तरी ते आपल्या देशातून होत असलं पाहिजे, तर त्या पार्टनरशिप फर्मला रेसिडेंट हे स्टेटस मिळेल. त्यासाठी पूर्णपणेच कंट्रोलिंग भारतातून पाहिजे असा नियम नाही. फुल्ली ऑर पार्टली ते भारतातून होत असणं गरजेचं आहे, तर त्या पार्टनरशिप फर्मला रेसिडेंट हे स्टेटस मिळेल. पूर्ण किंवा थोडंफार तरी कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट हे भारतात असणं गरजेचं आहे, तर रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. मग नॉन रेसिडेंट स्टेटस कधी मिळेल, तर इफ द कंट्रोलिंग अँड मॅनेजमेंट ऑफ द पार्टनरशिप फर्म इज फुल्ली आउटसाइड इंडिया. जर कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट पूर्णपणे 100% हे जर भारताच्या बाहेरून होत असेल, भारतामध्ये 0% असेल, तर इट इज सेड टू बी नॉन रेसिडेंट इन इंडिया ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर प्रिव्हियस इयर. एखादी भागीदारी संस्था आहे ती भारतामध्येच आहे, परंतु त्या पार्टनरशिप फर्मवरचं जे काही कंट्रोलिंग आहे, नियंत्रणाचं काम आहे, जे मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनाचं काम आहे, हे जर फुल्ली पूर्णपणे भारताच्या बाहेरून होत असेल, भारतामध्ये काहीच नाही म्हणजे 0% असेल, तर मात्र त्या पार्टनरशिप फर्मला नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. त्यामुळे एखादी भागीदारी संस्था, एखादी पार्टनरशिप फर्म ही रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे हे ठरतं त्या पार्टनरशिप फर्मचं कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट कुठून होतं. ते जर थोडंफार जरी भारतातून आपल्या देशातून होत असेल तर त्या पार्टनरशिप फर्मला रेसिडेंट स्टेटस मिळतं. आणि कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट 100% भारताच्या बाहेर आहे, भारतात काहीच नसेल, तर मात्र त्या पार्टनरशिप फर्मला नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. Okay, we can say that the residential status of a partnership firm depends upon from where the controlling and management work is done. If the controlling and management is done from India, then it gets the status of resident. But if the controlling and management work is done from outside India, then that partnership firm gets the status of non-resident. Okay, these are the rules to determine the residential status of a partnership firm. एखादी भागीदारी संस्था असेल तर भागीदारी संस्था रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे याच्यासाठीचे हे नियम आहेत. कंपनी झाल्यानंतर सेकंड पार्ट पार्टनरशिप फर्म झाला. थर्ड पार्ट इज रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन इंडिव्हिज्युअल. व्हॉट इज इंडिव्हिज्युअल? इंडिव्हिज्युअल मीन्स नॅचरल पर्सन जस्ट लाईक यू अँड मी. It includes both male, female, major, minor, etc. इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे तुमच्या माझ्यासारखा नॅचरल व्यक्ती. त्यामध्ये स्त्री येतात, पुरुष येतात, लहान व्यक्ती येते, मोठ्या व्यक्ती येतो.
मग एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती तुमच्या माझ्यासारखा तो देखील एकतर रेसिडेंट असतो किंवा तो नॉन रेसिडेंट असतो. आणि जर तो व्यक्ती रेसिडेंट असेल, if any individual is a resident, then we have to check whether he is or she is ordinary resident or whether he or she is not ordinarily resident. एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती जसं सांगितलं, एकतर तो आपल्या देशाचा रेसिडेंट असेल किंवा तो नॉन रेसिडेंट असेल. मात्र जर तो रेसिडेंट असेल तर पुन्हा त्याचे दोन भाग होतात. ऑर्डिनरी रेसिडेंट हा पहिला प्रकार आणि दुसरा म्हणजे नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. मग आता प्रश्न येतो की एखाद्या व्यक्तीला रेसिडेंट हे स्टेटस कधी मिळतं, तर त्याच्यासाठी काय नियम आहेत बघा. ॲन इंडिव्हिज्युअल मीन्स नॅचरल ह्युमन बीइंग. आत्ता सांगितल्याप्रमाणे इट इन्क्लूड्स बोथ मेल फिमेल मेजर मायनर एक्सेट्रा. त्यामध्ये स्त्री पुरुष लहान मोठे सर्व लोक येतात. आता रेसिडेंटसाठी नियम काय. ॲन इंडिव्हिज्युअल इज सेड टू बी रेसिडेंट. इंडिव्हिज्युअल व्यक्तीला रेसिडेंट म्हटलं जाईल किंवा त्याला रेसिडेंट हे स्टेटस मिळेल कधी, इफ ही फुलफिल्स एनी वन ऑफ द फॉलोइंग टू बेसिक कंडिशन्स. दोन कंडिशन दिलेल्या आहेत, त्यापैकी एनी वन कोणतीही एक कंडिशन जरी पूर्ण केली तरीसुद्धा रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. ओके, इट मीन्स देअर आर टू बेसिक कंडिशन्स गिवन इन द इन्कम टॅक्स ॲक्ट अँड an individual has to fulfill any one condition to become the resident. एक जरी कंडिशन पूर्ण केली तरीसुद्धा रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. एकच कंडिशन, दोन कंडिशन्सपैकी कोणतीही एक कंडिशन पूर्ण केली तरी रेसिडेंट स्टेटस मिळतं. मग त्या कंडिशन्स काय आहेत. द फर्स्ट कंडिशन इज ही ऑर शी इज इन इंडिया फॉर मिनिमम 182 days ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. आणि आपल्याला सिलेबसप्रमाणे प्रिव्हियस इयर काय आहे तर 2020-21. 2020-21 म्हणजे हे वर्ष सुरू झालं असणार 1 एप्रिल 2020 आणि वर्ष संपलं कधी असणार आहे 31 मार्च 2021. हे जे वर्ष आहे, वर्ष असतं 12 महिन्याचं म्हणजे 365 दिवस. वी नो दॅट देअर आर 12 months in a year and 365 days in a year. Out of these 12 months, out of these 365 days, that particular person should be in India for minimum 182 days. तो व्यक्ती, ती व्यक्ती स्त्री असो पुरुष असो, तो व्यक्ती वर्षभरामध्ये भारतात तो 182 दिवस तरी हजर असला पाहिजे. कमीत कमी 182 दिवस. तुम्ही तुमचा विचार करा, तुमच्या घरातल्यांचा विचार करा. 365 पैकी मिनिमम 182 दिवस तुम्ही भारतामध्ये होता का, तर 100% आपण भारतामध्ये होतो. तेव्हा आपण ही पहिली कंडिशन फुलफिल करतोय. वर्ष असतं 365 दिवसांचं, त्यापैकी कमीत कमी 182 दिवस जरी तो व्यक्ती भारतामध्ये असेल तरीसुद्धा तो व्यक्ती आपल्या देशाचा रेसिडेंट होतो इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे. ओके, दिस इज फर्स्ट कंडिशन. आता जी फर्स्ट कंडिशन आहे, फर्स्ट कंडिशन जर पूर्ण केली तर सेकंड कंडिशन वाचण्याची आवश्यकता नाही, पण ते आपल्याला माहीत पाहिजे. सेकंड कंडिशन काय तर ही इज इन इंडिया फॉर मिनिमम 60 days ड्युरिंग द करंट प्रिव्हियस इयर. आपलं प्रिव्हियस इयर सध्याचं 20-21, जे पाठीमागचं वर्ष आहे 2020-21, या 20-21मध्ये तो व्यक्ती कमीत कमी 60 दिवस तरी पाहिजे भारतामध्ये. आपण पूर्ण करतोय का हे कंडिशन. 2020-21 म्हणजे एक वर्ष 365 दिवसांचं, त्यामध्ये कमीत कमी 60 दिवस तो व्यक्ती म्हणजे आपण भारतामध्ये पाहिजे. आपण 100% 60 दिवस भारतात होतो. अँड पुढं आणि काय म्हटलं आहे, अँड फॉर मिनिमम 365 days आणि कमीत कमी 365 दिवस. 365 दिवस कधी, ड्युरिंग द 4 years, 4 वर्षामध्ये 365 दिवस. कुठली 4 वर्ष, इमिडिएटली प्रिसिडिंग द करंट प्रिव्हियस इयर. जे सध्याचं प्रिव्हियस इयर आहे त्याच्या पाठीमागची 4 वर्ष. मग बघा इथं दाखवलेलं आहे आपलं सध्याचं प्रिव्हियस इयर काय आहे तर 20-21, त्याला नाव दिले बघा करंट प्रिव्हियस इयर. कंडिशन काय सांगते, जे प्रिव्हियस इयर आहे त्यामध्ये कमीत कमी 60 दिवस, प्रिव्हियस इयरमध्ये मिनिमम 60 दिवस आपण भारतात पाहिजे. 20-21 ह्या वर्षामध्ये आपण 60 दिवस भारतात होतो का तर होतो. आणि त्यांनी आणि काय सांगितलं आहे, त्याच्या पाठीमागचे 4 वर्ष. मग 20-21च्या पाठीमागे म्हणजे 19-20, 18-19, 17-18 आणि 16-17 या 4 वर्षामध्ये एकूण मिळून तो व्यक्ती मिनिमम 365 दिवस भारतामध्ये पाहिजे. 4 वर्षामध्ये, एकच वर्ष असतं 365 दिवसांचं, 4 वर्षाचे जवळपास झाले 1300-1400 दिवस 4 वर्षाचे. त्यामध्ये एकूण मिळून तो व्यक्ती 365 दिवस भारतामध्ये पाहिजे.
म्हणजे सध्याच्या प्रिव्हियस इयरमध्ये कमीत कमी 60 दिवस आणि पाठीमागच्या 4 वर्षामध्ये कमीत कमी 365 दिवस भारतामध्ये पाहिजे. आता आपण ही कंडिशन फुलफिल करतोय का? 2021मध्ये 60 दिवस भारतात पाहिजे आपण आहोत. त्याच्या पाठीमागच्या 4 वर्षामध्ये कमीत कमी 365 एकूण 365 दिवस पाहिजे. ही सहज आपण कंडिशन पूर्ण करतोय, म्हणजे आपण दोन्हीच्या दोन्ही कंडिशन इझिली फुलफिल करतोय. दोनपैकी कोणतीही एक एनी इंडिव्हिज्युअल इफ एनी इंडिव्हिज्युअल सॅटिस्फाय एनी ऑफ दिस टू कंडिशन्स, दोनपैकी कोणतीही एक जरी कंडिशन पूर्ण केली तरीसुद्धा तो व्यक्ती रेसिडेंट होतो. रेसिडेंट होण्यासाठी ह्या दोन कंडिशन्स आहेत. दोनपैकी एक जरी कंडिशन पूर्ण झाली तरी तो रेसिडेंट होतो. मग नॉन रेसिडेंट कोण होईल? दोन कंडिशन्स आहेत रेसिडेंट होण्यासाठी, एक जरी पूर्ण केली तरी रेसिडेंट. पण एखाद्या व्यक्तीला एकही कंडिशन पूर्ण करता आली नाही, इफ एनी इंडिव्हिज्युअल अनेबल्स डू नॉट सॅटिस्फाय एनी ऑफ दिस कंडिशन देन ही गेट्स द नॉन रेसिडेंट स्टेटस. काय सांगितलं बघा? एन इंडिव्हिज्युअल इज सेड टू बी नॉन रेसिडेंट इफ ही डज नॉट सॅटिस्फाय एनी ऑफ द अबाउट टू कंडिशन्स. ज्या दोन कंडिशन दिलेल्या आहेत, पहिली कंडिशन 182 दिवसांची आणि दुसरी कंडिशन 60 आणि 365 दिवसांची, ह्यापैकी एकही कंडिशन पूर्ण करता आली नाही तर तो व्यक्ती नॉन रेसिडेंट होतो. रेसिडेंट व्हायचं असेल तर दोनपैकी एक तरी कंडिशन पूर्ण झाली पाहिजे तर तो व्यक्ती रेसिडेंट. रेसिडेंट असेल तर पुन्हा त्याचे दोन भाग होतात, तो ऑर्डिनरी आहे का नॉट ऑर्डिनरी आहे. मग आता ऑर्डिनरी रेसिडेंट होण्यासाठी आपण सगळेजण ऑर्डिनरीच्याच कॅटेगरीमध्ये मोडतो. ऑर्डिनरी रेसिडेंट कोणाला म्हटलं जाईल ते सांगितलं बघा, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट. एखादा व्यक्ती रेसिडेंट आहे त्याला ऑर्डिनरीचं स्टेटस कधी मिळतं? काय सांगितलं बघा? इफ अ रेसिडेंट इंडिव्हिज्युअल, एखादा व्यक्ती रेसिडेंट आहे आणि त्या व्यक्तीने इफ ही सॅटिस्फाईज बोथ ऑफ द फॉलोइंग टू ॲडिशनल कंडिशन्स देन ही गेट्स द स्टेटस ऑफ रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट. ऑर्डिनरी रेसिडेंट होण्यासाठी पुन्हा दोन कंडिशन्स आहेत आणि त्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या तरच ऑर्डिनरीचं स्टेटस मिळतं. आता त्या दोन कंडिशन्स काय आहेत बघा? ॲडिशनल कंडिशन आणि ब्रॅकेटमध्ये सांगितले बोथ मस्ट बी सॅटिस्फाईड. दोन्हीच्या दोन्ही कंडिशन्स पूर्ण झाल्या तरच ऑर्डिनरीचं स्टेटस मिळतं. त्यातली पहिली कंडिशन काय बघा? ही इज resident of India for minimum 2 years out of 10 years immediately preceding the current previous year. आपलं सध्याचं प्रिव्हियस इयर आहे 2021, जे सध्याचं प्रिव्हियस इयर आहे त्याच्या पाठीमागची 10 वर्ष, त्याच्या पाठीमागची हे 10 वर्ष, त्या 10 वर्षामध्ये कमीत कमी दोनदा तरी तो व्यक्ती रेसिडेंट असावा. पाठीमागचे 10 वर्ष, 10 वर्षामध्ये कमीत कमी दोनदा तरी त्या व्यक्तीला रेसिडेंट हे स्टेटस मिळालेलं असावं. रेसिडेंट स्टेटस कधी मिळतं? वर्षभरामध्ये 182 दिवस जरी भारतात हजर असलो आपण तरी रेसिडेंट स्टेटस मिळतं. त्यांनी सांगितले पाठीमागची जी 10 वर्ष आहेत त्या 10 पैकी कमीत कमी दोनदा तरी तो व्यक्ती रेसिडेंट असावा. आपण तुम्ही तुमचा विचार करा, घरातल्यांचा विचार करा. पाठीमागची ही जी 10 वर्ष आहेत त्या 10 पैकी तुम्ही दोनदा तरी रेसिडेंट होता का? तर 100% होतो. आपण 10च्या 10 वर्षे रेसिडेंटच आहोत. कारण रेसिडेंट होण्यासाठी फक्त वर्षभरामध्ये 182 दिवस भारतात हजर असलो की रेसिडेंट स्टेटस मिळतं. त्यामुळे ही जी पहिली कंडिशन आहे की पाठीमागच्या 10 पैकी दोनदा तरी रेसिडेंट असावा, ही कंडिशन आपण सहज पूर्ण करतोय. दिस इज फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय की ही इज इन इंडिया, तो व्यक्ती भारतात असावा. किती दिवस? फॉर मिनिमम 730 डेज, कमीत कमी 730 दिवस भारतात असावा. कोणत्या कधीपासून? इन ड्युरिंग 7 years इमिडिएटली प्रिसिडिंग द करंट प्रिव्हियस इयर. जे आपलं सध्याचं प्रिव्हियस इयर आहे त्याच्या पाठीमागची 7 वर्ष, त्या 7 वर्षामध्ये तो व्यक्ती कमीत कमी 730 दिवस भारतामध्ये पाहिजे. एका वर्षात असतात 365 दिवस, ते म्हणतात मागच्या 7 वर्षामध्ये कमीत कमी 730 दिवस तरी भारतात तो व्यक्ती पाहिजे. तुम्ही मी कंडिशन पूर्ण करतोय का? 100%. 7 वर्षामध्ये 730 दिवस ही सहज कंडिशन पूर्ण होते. आपण 2 वर्षातच ही कंडिशन सहज पूर्ण करतो, बरोबर. त्यामुळे सेकंड कंडिशन आहे की जे सध्याचं प्रिव्हियस इयर आहे त्याच्या पाठीमागची जी 7 वर्ष आहेत त्या 7 वर्षामध्ये तो व्यक्ती कमीत कमी 730 दिवस भारतात असावा.
ह्या दोन कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन 10 पैकी 2दा तरी रेसिडेंट आणि दुसरी कंडिशन पाठीमागच्या 7 वर्षामध्ये 730 दिवस भारतामध्ये. ह्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन जर पूर्ण झाल्या तर ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण हे ऑर्डिनरी रेसिडेंटचं आपल्याला स्टेटस आहे. कारण ही जे दोन कंडिशन्स आहेत, पहिली कंडिशन जी आहे की 10 पैकी कमीत कमी 2दा तरी रेसिडेंट, हे आपण सहज पूर्ण करतोय. आणि पाठीमागच्या 7 वर्षामध्ये 730 दिवस भारतामध्ये, हे देखील आपण कंडिशन पूर्ण करतोय. त्यामुळे आपल्याला ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस हे मिळतं. हे झालं ऑर्डिनरी रेसिडेंटसाठी. मग जे दुसरं आहे प्रकार की नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस कुणाला मिळेल? ज्या दोन कंडिशन्स आहेत दोन्हीच्या दोन्ही पूर्ण केल्या तर ऑर्डिनरीचं स्टेटस मिळतं. एखादी जरी कंडिशन अपूर्ण राहिली तर त्याला नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. बघा मग काय सांगितलेलं आहे की रेसिडेंट आहे बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. हे स्टेटस कुणाला मिळेल? इफ अ रेसिडेंट इंडिव्हिज्युअल, एखादा रेसिडेंट असणारा इंडिव्हिज्युअल, ज्या इंडिव्हिज्युअलला रेसिडेंट हे स्टेटस मिळाले, परंतु इफ ही डज नॉट सॅटिस्फाय एनी ऑफ द अबाउट टू कंडिशन्स, ज्या आत्ताच्या दोन कंडिशन आपण वाचल्या, 10 पैकी 2दा तरी रेसिडेंट आणि 7 वर्षामध्ये 730 दिवस भारतामध्ये, ह्या दोनपैकी एखादी जरी कंडिशन अपूर्ण राहिली तर ही इज सेड टू बी रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. तो ऑलरेडी व्यक्ती रेसिडेंट आहे म्हणूनच आपण तो ऑर्डिनरी आहे का नॉट ऑर्डिनरी हे बघतोय. दोनपैकी एखादी जरी कंडिशन अपूर्ण राहिली तरी त्या व्यक्तीला रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. Okay, these are the rules to determine the residential status of individual. Now the last part, that is to determine the residential status of Hindu undivided family. ज्या हिंदू अनडिवायडेड फॅमिली असतात, जे त्यांचा फॅमिली बिझनेस चालवत असतात, त्यांचं सुद्धा रेसिडेन्शियल स्टेटस हे दोन प्रकारचं असतं. द HUF मे बी रेसिडेंट इन इंडिया ऑर दे मे बी नॉन रेसिडेंट इन इंडिया. आणि जर त्या रेसिडेंट असतील तर एकतर त्या ऑर्डिनरी रेसिडेंट असतात किंवा नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असतात. आणि मेजॉरिटी ऑफ द HUF गेट्स द स्टेटस ऑफ ऑर्डिनरी रेसिडेंट. मग आता पहिल्यांदा आपण बघूया की रेसिडेंट स्टेटस कुणाला मिळेल. रेसिडेंट स्टेटससाठी काय नियम आहे? तर साधा सोपा नियम आहे की इफ द कंट्रोल अँड मॅनेजमेंट ऑफ HUF इज फुल्ली ऑर पार्टली इन इंडिया. एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे, ती त्यांचा बिझनेस करते, त्या बिझनेसवरती कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण आणि मॅनेजमेंट हे जर पूर्णपणे किंवा थोडंफार जरी भारतातून होत असेल तरी सुद्धा त्यांना रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. रेसिडेंट स्टेटस मिळण्यासाठी कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट थोडं तरी भारतात पाहिजे तर रेसिडेंट स्टेटस मिळतं. आणि जर कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट सगळंच भारताच्या बाहेरून होत असेल, फुल्ली आउटसाईड इंडियातून होत असेल, तर त्यांना नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळेल. इफ द कंट्रोल अँड मॅनेजमेंट इज फुल्ली फ्रॉम आउटसाईड इंडिया, भारतातून काहीच होत नाही आहे, कंट्रोलिंगचं काम मॅनेजमेंटचं काम 100% भारताच्या बाहेरूनच होत असेल, तर त्या HUFला नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. सो for getting the status of resident, the controlling and management should be somewhat in India. भारतातून कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट थोडंफार तरी झालं तर रेसिडेंट स्टेटस मिळेल, नाहीतर नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. रेसिडेंट स्टेटस मिळाल्यानंतर पुन्हा पाहावं लागतं की ते ऑर्डिनरी रेसिडेंट आहेत का नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहेत. मग आता ऑर्डिनरी रेसिडेंटसाठी काय नियम आहेत? पुन्हा दोन कंडिशन्स आहेत ज्या आपण आत्ताच इंडिव्हिज्युअलला पाहिल्या. त्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन्स पूर्ण झाल्या तर ऑर्डिनरी रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. बघा काय सांगितलं आहे, इफ HUF इज रेसिडेंट इन इंडिया, एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे, त्यांना रेसिडेंट हे स्टेटस मिळालंय. ओके, त्यांना ऑर्डिनरीचं स्टेटस कधी मिळेल? इट इज सेड टू बी ऑर्डिनरी रेसिडेंट इफ द कर्ता ऑर मॅनेजर ऑफ HUF फुलफिल्स बोथ ऑफ द फॉलोइंग टू ॲडिशनल कंडिशन्स. जो HUFचा प्रमुख व्यक्ती आहे, ज्याला कर्ता म्हटलं जातं, किंवा त्या HUFचा जो मॅनेजर आहे त्याला पुढे दिलेल्या 2 ॲडिशनल कंडिशन्स पूर्ण कराव्या लागतात. आणि दोन्हीच्या दोन्ही कंडिशन्स पूर्ण केल्या तरच ऑर्डिनरीचं स्टेटस मिळतं. आता त्या 2 कंडिशन्स मगाच्याच आहेत बघा, ॲडिशनल कंडिशन आणि बोथ मस्ट बी सॅटिस्फाईड. आणि ह्या कुणी पूर्ण करायच्या तर HUFचा जो कर्ता असेल किंवा मॅनेजर असेल त्याने. कंडिशन नंबर 1 काय की
Karta or manager is resident in India for minimum 2 years out of 10 years immediately preceding the current previous year. जे आपलं सध्याचं प्रिव्हियस इयर आहे 2020-21 त्याच्या पाठीमागची जी 10 वर्ष आहेत त्या 10 पैकी मिनिमम 2दा तरी तो कर्ता किंवा मॅनेजर रेसिडेंट असावा. 10 वर्षामध्ये कमीत कमी 2दा तरी रेसिडेंट असावा. रेसिडेंट होण्यासाठी फक्त काय लागतं, वर्षभरामध्ये 182 दिवस भारतामध्ये आपण असू की लगेच आपल्याला रेसिडेंट स्टेटस मिळतं. त्यांनी एवढं सांगितलं आहे की पाठीमागची जी 10 वर्ष आहेत त्या 10 पैकी मिनिमम 2दा तरी तो कर्ता किंवा तो मॅनेजर रेसिडेंट असावा. दिस इज द फर्स्ट कंडिशन. आणि रेसिडेंट होणं फक्त ही कंडिशन कोणी पूर्ण करायची तर HUFचा जो कोण कर्ता आहे किंवा जो मॅनेजर आहे त्यानं ही कंडिशन पूर्ण करायची की पाठीमागची जी 10 वर्ष आहे त्या 10 पैकी कमीत कमी 2दा तरी तो व्यक्ती रेसिडेंट असावा. आता समजा तुम्ही करता आहात किंवा तुम्ही मॅनेजर आहात, तुम्ही ही कंडिशन पूर्ण करताय का? 10 पैकी कमीत कमी 2दा तुम्ही रेसिडेंट आहात का? 182 दिवस जरी भारतात हजर असू तरी रेसिडेंट स्टेटस मिळतं. त्यामुळे आपण 10च्या 10 वर्ष आपण रेसिडेंट आहोत. त्यामुळे 10 पैकी कमीत कमी 2दा तरी रेसिडेंट असावा ही कंडिशन करता किंवा मॅनेजरला पूर्ण करावी लागते. दिस इज फर्स्ट. अँड सेकंड कंडिशन इज कर्ता और मॅनेजर should be in India for minimum 730 days during 7 years immediately preceding the current previous year. जे सध्याचं प्रिव्हियस इयर आहे 20-21 त्याच्या पाठीमागची 7 वर्ष, त्या 7 वर्षामध्ये तो कर्ता किंवा तो मॅनेजर भारतामध्ये मिनिमम 730 दिवस असावा. तुम्ही समजा करता आहात किंवा तुम्ही समजा मॅनेजर आहात, पाठीमागची ही जी 7 वर्ष आहेत त्या 7 वर्षामध्ये एकूण मिळून मिनिमम कमीत कमी 730 दिवस तो व्यक्ती भारतात असावा. व्यक्ती म्हणजे कोण? कर्ता किंवा जो मॅनेजर आहे तो. तर ही सेकंड कंडिशन पूर्ण होते. पहिली कंडिशन होती 10 पैकी 2दा तरी रेसिडेंट असावा आणि दुसरी कंडिशन पाठीमागच्या 7 वर्षामध्ये कमीत कमी 730 दिवस तरी तो भारतामध्ये असावा. अँड दीज ॲडिशनल कंडिशन्स हॅज टू बी सॅटिस्फाईड बाय द कर्ता. आणि ह्या दोन्ही कंडिशन जर पूर्ण झाल्या तरच त्या HUFला ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं तेवढ्या एका वर्षापुरतं. इफ द कर्ता और मॅनेजर ऑफ HUF fulfills these 2 conditions, then and then only the HUF gets the status of resident and ordinary resident for that particular year only. दोन्हीच्या दोन्ही कंडिशन पूर्ण केल्या तरच ऑर्डिनरीचं स्टेटस मिळतं. 2 पैकी एखादी जरी कंडिशन अपूर्ण राहिली तर त्यांना रेसिडेंट तर ते आहेतच, ती हिंदू अनडिवायडेड फॅमिली रेसिडेंट आहे, फक्त ती ऑर्डिनरी होण्यासाठी दोन्हीच्या दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या तर ऑर्डिनरी, एखादी जरी कंडिशन अपूर्ण राहिली तर त्यांना नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. काय सांगितलं बघा, इफ कर्ता और मॅनेजर डज नॉट सॅटिस्फाय एनी ऑफ द अबाव 2 कंडिशन, 2 पैकी कोणतीही एक कंडिशन जरी अपूर्ण राहिली तर HUF इज सेड टू बी रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. ती HUF रेसिडेंट आहेच आहे, पण एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली तरी त्यांना नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली तरी. मग जर दोन्हीच्या दोन्ही अपूर्ण राहिल्या तर ऑब्व्हियसली ते नॉट ऑर्डिनरीचं स्टेटस त्यांना मिळणार आहे. ओके, सो दीज 2 ॲडिशनल कंडिशन्स has to be fulfilled by the karta or by the manager to get the status of ordinary resident. ऑर्डिनरीचं स्टेटस मिळवण्यासाठी ह्या दोन्ही ॲडिशनल कंडिशन्स कर्ता किंवा मॅनेजरनं पूर्ण केल्या तर ऑर्डिनरीचं स्टेटस मिळतं. आणि जर एखादी जरी कंडिशन अपूर्ण राहिली तर मात्र त्यांना नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस हे मिळतं. ओके, these are the rules to determine the residential status of Hindu undivided family. Okay, so in this particular lecture we took a revision for determining the residential status of different persons. First we studied the rules to determine the residential status of a company. After that we studied the rules to determine the residential status of a partnership firm. After that we studied the rules to determine the residential status of an individual, and just we have seen the rules to determine the residential status of Hindu undivided family. Okay, so this is the revision lecture for to know the residential status of an assessee. And as I said at the beginning of the lecture that residential status has to be checked every year.
Okay, in case of company, in case of partnership firm, individual or HUF, the residential status has to be checked every year because it may change due to any reason. प्रत्येक वर्षी हे रेसिडेन्शियल स्टेटस चेक करावं लागतं, कारण काही कारणामुळे त्यामध्ये काही बदल होऊ शकतो. म्हणून प्रत्येक वर्षी इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी हे रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक करावं लागतं. Okay, so that's it with this particular lecture. Here we will stop. In the next lecture we will see the another part of our syllabus. Okay, so thank you very much.